भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये एकनाथ खडसे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा नोंद करायची प्रक्रिया सुरू झाल्याचं समजतंय। स्वतः एकनाथ खडसे आपल्या सोबत आहेत। खडसे साहेब, गुन्हा नोंद करायची प्रक्रिया सुरू झालेली आहे पुण्यामध्ये। पुण्याचे तथाकथित बिल्डर हेमंत गावंडे यांनी तक्रार 8 महिन्यापूर्वी पोलीस स्टेशनला दिली होती आणि त्या तक्रारीची चौकशी पोलिसांनी त्या ठिकाणी केली। त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य आढळून आलेलं नाही ना हा गंभीर स्वरूपाचा गुन्हाही नाही असं पोलिसांनी हायकोर्टामध्ये ॲफिडेव्हिट केलेलं आहे। आणि त्यानंतर याच प्रकरणाची चौकशी तोटिका अहवालही करतोय। हेच प्रकरण हायकोर्टामध्ये न्यायप्रविष्ट आहे। याआधी पण 2 वेळाची चौकशी होऊन गेलेली आहे। त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही हे वारंवार सत्य समोर आलेलं आहे। परंतु या संदर्भामध्ये हायकोर्टामधली जी विचारणा होती किंवा पोलिसांनी ज्यावेळेस त्याच्यामध्ये म्हटलंय की तथ्य नाही, सर्वांच्या साक्षी घेतले, सर्वांच्या ॲफिडेव्हिट घेतल्यानंतर पोलिसांनी अहवाल केला की या बाबीमध्ये तथ्य नाही। हायकोर्टाचं मत असं पडलं की तुम्ही FIR न करता आधी चौकशी केली, FIR करा आणि चौकशी करा आणि मग कोर्टाला कळवा की काय आहे। FIR त्याच्यामध्ये परत आता दाखल केलं। एकाच घटनेची 5 वेळा चौकशी नाही, पण मुद्दा हाच आहे की तुम्हीच आता उल्लेख केलात, एकनाथ खडसेजी, तुम्हीच आता उल्लेख केलात की एकाच घटनेची 5 वेळा चौकशी, म्हणजे झोटिंग आयोगाकडून होते, पोलिसांकडून होते। नेमकं कारण काय की एकाच घटनेची एवढी चौकशी केली जाते? छोटंसं आता यामध्ये कसं आहे की मला वाटतं की सगळ्या विषयाच्या संदर्भामध्ये जे गावंडे आहे त्यांचा इतिहास तपासण्याची गरज आहे। पुणे येथील कृषी महाविद्यालयाची जमीन हडप करण्याच्या संदर्भामध्ये त्यांच्या विरुद्ध मी स्वतः कारवाई केल्यामुळे मोटिवेटेड म्हणजे अशा स्वरूपाचा आकस बुद्धीने तक्रारी करण्याचे प्रकार आहे। अनेकांना विरोधी पक्ष नेता असताना आणि महसूल मंत्री असतानाही बऱ्याच जणांच्या जमिनीच्या घोटाळ्याला मी प्रतिबंध बसला। तेच हे सगळे उपद्व्यापी लोक एकत्र आलेले आहेत आणि वारंवार अशा स्वरूपाचा ते करताय। 4 वेळा आधी चौकशी झाली, आता पोलिसांनी चौकशी केली, तथ्य आढळलेलं नाही, कोणतंही असं ॲफिडेव्हिट करून दिलंय। आणखी एक वेळ चौकशी, त्याच्यामध्ये सर सत्य असेल कारवाई होईल। पण मला विश्वास आहे की 4 वेळा चौकशी करून त्यात काही आढळलं नाही, मी चुकीचं काही केलेलं नाही त्याच्यामध्ये, त्यामुळे या चौकशीमधूनही काही निघणार नाही असा मला विश्वास आहे। बरं, खडसेजी, तुम्हाला टार्गेट तर केलं जात नाहीये ना यामध्ये? कारण अनेकांना तसं वाटतंय, तशी चर्चाच सुरू आहे खरं तर। आता ज्याला जे काही समजायचंय तो समजतोय। मी सांगितल्यापेक्षा जे मी सांगितलं की हे सगळे आता हेमंत गावंडे त्याने अख्खी या ठिकाणी 150 कोटी रुपये त्या ठिकाणी TDR घेण्याचा प्रयत्न केला, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। त्या ठिकाणी कोर्सिव्ह ऍक्शन घेऊ नये म्हणून हायकोर्टामधून त्याने आपल्या सुप्रीम कोर्टामधून एक आदेश आणलेले आहे, म्हणून त्याला अटक होत नाहीये। जी हे सगळे लोक जे आहेत या कालखंडामध्ये मी पुण्याचे अत्यंत मोठे मोठे प्रकरण विरोधी पक्ष नेते असताना मुख्यमंत्र्यांनी मी काढलेले आहे आणि सगळे उपद्व्यापी मंडळी आता एकत्र झालेली आहे आणि त्यामुळे याच्यामध्ये तथ्य नाही हे तर सत्य समोर येतच आहे लोकांचा। लोकांना यातलं माहिती आहे की खरं काय आहे, जनता जाणून आहे की या इतक्या वर्ष 40 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये मी असे उद्योग कधी केले नाही आणि आता हे सगळे आले तरी निर्दोष सुटेल। मला माहिती आहे याच्यामध्ये की तथ्य नाही त्या ठिकाणी कर, नाही त्याला डर कशाला, किती वेळा चौकशी। खडसेजी, यात मुद्दा आणखीन एक असा आहे की तुमच्या बरोबरच मंत्रिमंडळात असलेल्या अनेकांवरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि चौकशी होऊन त्यानंतर त्यांना क्लीन चिट सुद्धा मिळाले, मात्र तुमच्याच मागे एवढं शुक्ल कष्ट का लागलेलं आहे? असं आहे की बाकीच्या मंत्र्यांनी जे विरोधी पक्ष नेते नव्हते त्या कालखंडामध्ये मी पुण्यातले जवळजवळ 50,000 कोटी रुपयाच्या अनियमिततेबाबत आणि याच्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे त्या काळामध्ये तक्रारी केलेल्या होत्या। चौकशी सुरू आहे, आताही चौकशी सुरू आहे। बऱ्याचशा जमिनी सरकार जमा झाल्या आणि ज्यांच्या शेकडो कोटी रुपयाच्या जमिनी सरकार जमा झाल्या ते काही स्वस्त बसणारे नाही आहेत, त्यांना कोणीतरी टार्गेट हवंच आहे। कारण त्या कालखंडामध्ये आक्रमकपणे महाराष्ट्राचा विरोधी पक्षनेता म्हणून हे काम मी केलं आणि आता कितीही केलं आणि त्यांनी कितीही केलं मला थोडा मानसिक त्रास होईल, पण सत्य समोर येणारच आहे। काही करा, कोणत्याही यंत्रणेकडनं चौकशी करा, त्यामधून कुठलंही हे गुन्हा मी केलेला नाही। मी केलेला आहे ते जनतेच्या हितासाठी केलेला आहे। याच गावंड्याने 150 कोटी रुपयाची कृषी महाविद्यालय पुण्याची जमीन हडप करण्याचा प्रकार केला, तो पुराव्यानिशी मी पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करायला लावले आणि हे स्वस्त बसणार आहेत का लोक?
बरं खडसेजी, यामध्ये हेमंत गावंडे यांच्या मागे कोणीतरी मोठं आहे अशी सुद्धा चर्चा आहे. तुम्हाला कोणावरती शंका आहे? त्यांच्या मागे नेमकं कोण मोठं असू शकतं? नाही, मोठे म्हणजे त्याच्या मागे हेच आहेत ना, मागच्या कालखंडामध्ये अनेक नेत्यांवर मी आक्षेप घेतले, जे काँग्रेसचे होते, राष्ट्रवादीचे होते, सत्ताधारी पक्षाचे होते. आज याच्या संदर्भामध्ये असू शकतात कोणीही त्या संदर्भामध्ये की ज्यांचं कोट्यावधी रुपयाचं नुकसान झालं ते तर स्वस्त बसणारच नाहीये या संदर्भामध्ये. परंतु एक असतं की जनता जाणून आहे, महाराष्ट्रातल्या लोकांना नाथाभाऊ आणि एकनाथ खडसे माहिती आहे, कोण करत आहे, कोण मागे आहे, कोण हे फिल्डर्स लॉबी ही त्यांना माहिती आहे. आणि त्यामुळे त्रास होईल, चौकशी होईल, आणखी चौकशी करा. याच्यामध्ये तर या प्रकरणामध्ये पोलिसांनी अफिडेव्हिट केलेलं आहे की याच्यामध्ये तथ्य नाही. बरं खडसेजी, तुम्हीच आता सांगितलं की पोलिसांचं अफिडेव्हिट आहे यामध्ये, की यात तथ्य नाहीये. पोलिसांच्या तपासानंतर सुद्धा या बाकी सगळ्या एजन्सीची चौकशी तुमच्या मागे लावताय कोण? हेच आहेत माझे विरोधी पक्ष नेता असताना ज्यांच्यावर प्रहार केले असे उद्योगी माणसं आहेत. मुलगी, जावई यांच्या विरोधात सुद्धा खटले दाखल करण्यात आले, म्हणजे आता कुटुंबापर्यंत येऊन पोहोचले हे. आता असं आहे या संदर्भामध्ये मुलाने किंवा जावयाने, मुलीने किंवा जावयाने घेऊ नये का? त्याने काय केलं तर एक जमीन घेतली, त्याच्यावर आजही त्या उतार्यावर त्या मालकाचंच नाव आहे, प्रॉपर्टी कार्ड आजही त्या मालकाचंच आहे, टॅक्स या तो मालक भरतोय, त्या उतार्यावर आजही कोरं लिहिलेलं आहे की बखळ जमीन आहे. शेवटी प्रॉपर्टी कार्ड उतारा बघूनच खरेदी करत असतो. आणि इथे काही गुन्हे केले आहे का, कुणावर बलात्कार केला आहे की काही केलेला आहे, पण उगाच ह्याच्या माध्यमातून नाथाभाऊचा काय संबंध आहे? त्या जावयाने जमीन घेऊन आहे का? माझा जावई अमेरिकेतला येणार आहे त्या ठिकाणचा, आणि आज त्यांनी घेऊ नये असं थोडीच आहे. परंतु येईल, सत्य बाहेर येईल. शेवटी कसं असतं की या संदर्भामध्ये बऱ्याच जणांना त्या ठिकाणी नाथाभाऊ अडला होता विरोधी पक्ष नेते असताना. थोडं समाधान त्यांनाही मिळू द्या. पण महाराष्ट्रातली जनता माझ्या बरोबर आहे. त्यांना हजारो लोक ते मला दररोज जेव्हा जेव्हा फिरतो तेव्हा मला सांगतात त्या नाथाभाऊवर अन्याय आहे आणि हे चालू आहे. मला त्याचा ते आनंद आहे की महाराष्ट्रातल्या जनतेला अजून हा नालायक आहे, बलात्कारी आहे, खुनी आहे, दरोडेखोर आहे याच्यावर विश्वास कुणाचाही बसत नाही. कारण माझं राजकीय जीवन 35-40 वर्षाचं आहे. खडसेजी, धन्यवाद. तुम्ही एबीपी माझाला या संदर्भात प्रतिक्रिया दिलीत. तर एकनाथ खडसे यांचं असं म्हणणं आहे की विरोधी पक्षनेता असताना ही कारवाई केलेली होती, त्यामुळे निशाण्यावरती आहे, सूडाचं राजकारण असल्याचंच त्यांनी या प्रकरणी सांगितलेलं आहे.